रामलल्लाची प्रतिष्ठापना हे एक मोठा दिवस आहे। त्याशिवाय इतरही अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी प्रत्येकाचा आपापला म्हणून सुद्धा आजच्या दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे। अयोध्येमध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा करण्यात येतो आहे। सायनमध्ये प्रभू रामाची 100 फूट भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे। सायनमधील आनंद दळवी मैदानामध्ये ही 100 फूट रामाची रांगोळी साकारण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। पूर्ण देश हा राममय झालेला आहे। घरोघरी दिवाळी साजरी होते आणि अशातच मी सध्या उभा आहे मुंबईतील सायन परिसरात आणि सायन परिसरात भव्य दिव्य अशी 100 फूट प्रभू श्री रामचंद्रांची रांगोळी साकारण्यात आली आहे। प्रसाद लाड यांच्या माध्यमातून सायन परिसरातील मैदानामध्ये ही प्रभू श्री रामचंद्रांची 100 बाय 100 फुटी रांगोळी साकारण्यात आलेली आहे। आज प्रभू श्री रामचंद्र हे अयोध्येतील राम मंदिरात प्रवेश करतायत। तिथे त्यांची प्राणप्रतिष्ठापना होते आणि अशातच जगभरात दिवाळी साजरी केली जाते, गुढी उभारल्या जात आहेत, आनंदाचं वातावरण आहे। आणि अशातच मुंबईमध्ये देखील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच जर पाहिलं तर मंदिरं असतील, त्याचबरोबर अनेक ठिकाणी भक्तिमय वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। आणि मुंबईतील अनेक परिसरात किंवा गावखेड्यात असतील, शहरांमध्ये विविध ठिकाणी रांगोळ्या साकारण्यात येतात आणि मुंबईमध्ये सगळ्यात मोठी रांगोळी जी आहे ती ही प्रभू श्री रामचंद्रांची आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर भव्य दिव्य अशी प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिकृती आहे। बाजूला दोन्ही बाजूला अयोध्या मंदिर जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे। रांगोळीच्या माध्यमातून विविध रंगीबेरंगी रांगोळीचा वापर करून ही सुंदर अशी रांगोळीची प्रतिकृती जी आहे ती इथे साकारण्यात आलेली। त्यामुळे नक्कीच जर पाहिलं तर संपूर्ण देश हा दिवाळी साजरा करतोय। भक्तिमय वातावरण जे आहे ते देशभरात पाहायला मिळते आणि अशातच ही भव्य दिव्य रांगोळी जी आहे ती सर्वांचं लक्ष वेधून घेते। व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांत धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।